A very, very warm welcome, all of you. सर्वांचं स्वागत आहे सॅटर्डे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये. आजचा आपला टॉपिक आहे ब्लेसिंग्स. सर्वांना सांगू इच्छितो की शनिवार आणि रविवार मॉर्निंग आणि इव्हनिंग, नाईट मेडिटेशन, मॉर्निंग मेडिटेशन, हे जे दोन्हीही क्लासेस आहे हे फ्री आहेत. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हजला, मित्रांना शेअर करू शकता. या 4 क्लासेस मध्ये तुम्हाला काय मिळते? मॉर्निंग, सॅटर्डे मॉर्निंग तुम्हाला मिळत आहे ब्लेसिंग्स ह्या टॉपिकवर गायडन्स आणि मेडिटेशन. सायंकाळी सॅटर्डे नाईट मेडिटेशन मध्ये तुम्हाला फॉर्ग्युनेस ह्या टॉपिकवर आपण चर्चा करणार आहे. त्याबद्दल काही माहिती मी शेअर करेल आणि फॉर्ग्युनेसचं काय इम्पॉर्टन्स असते आपल्या लाईफमध्ये ते मी तुम्हाला सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सोबतच फॉर्ग्युनेसवर मेडिटेशन आणि ब्रीदिंग मेडिटेशन ही 2 गोष्टी सॅटर्डे नाईट मेडिटेशन मध्ये होत असतात. संडे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये काय आहे? ग्रॅटिट्यूड. ज्यांच्या प्रती आपण फॉर्ग्युनेसची प्रॅक्टिस केलेली आहे त्यांच्याच प्रती आपल्याला ग्रॅटिट्यूड करणे आहे. हे एक प्रकारे असं समजा आहे ना, हे सिरीज आहे. प्रत्येक वेळेस मी तुमच्या सर्वांना सांगत असतो की फॉर्ग्युनेस करा, ग्रॅटिट्यूड करा. तर होते कसं, हे टॉपिक फक्त माइंड मध्ये राहतात. आठवले नाही आठवले कोणी काही करू शकत नाही. पण जेव्हा, जसं मी मागच्या शनिवारी आणि रविवारी सेल्फ फॉर्ग्युनेस आणि सेल्फ ग्रॅटिट्यूड घेतलं, तर खूप लोकांना पहिल्यांदा कळलं की अरे, स्वतःच्या शरीराची, मनाची सुद्धा माफी मागावं लागते आणि स्वतःच्या शरीराला, मनाला ब्लेस यू म्हणावं लागते, लव्ह यू म्हणावं लागते, थँक यू म्हणावं लागते. सेम लेवलवर जसं माझं शरीर झालं, हजबंड वाईफ आहे, मुलं आहेत, आई बाबा आहे, बहीण भाऊ आहे. दर शनिवारी रविवारी जर आपण एक टॉपिक जरी घेतला आणि जे लोक माझ्याशी रेग्युलर कनेक्टेड आहे त्यांचं प्रत्येकाचं त्या त्या व्यक्तीच्या प्रती आपोआपच फॉर्ग्युनेस आणि ग्रॅटिट्यूड हे होत राहील. किंवा मग तुम्ही इतके सक्षम बना की तुम्हाला कोणाची गरजच नसली पाहिजे आणि हे ग्रॅटिट्यूड, फॉर्ग्युनेस तुमच्या माइंडमध्ये आपोआपच चालत आहे. त्यानंतर संध्याकाळी संडे नाईट मेडिटेशन मध्ये आपण घेत आहे कॉर्ड कटिंग, एनर्जी क्लिन्झिंग. इतकं सगळं करून सुद्धा माणसाचे जे अनुभव आहेत, त्याला आलेल्या ज्या जीवनामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत, त्याचे जे त्याला अनुभव आलेले आहेत, ते विचार किंवा त्या कल्पना माइंड मधून बाहेर पडत नाही आणि त्या बाहेर पडत नसल्या कारणाने राहून त्या गोष्टी आपल्याला आठवत जातात. याला म्हटलं जाते कॉर्ड कनेक्शन. म्हणजे तुम्ही कनेक्टेड आहे अशा लोकांसोबत, अशा परिस्थितीसोबत, अशा घटनेसोबत ज्यांचे व्हायब्रेशन निगेटिव्ह आहे. उदाहरणार्थ, आपल्या जीवनामध्ये एकदम
जवळच्या व्यक्तीची डेथ झाली, कोणी असू शकते, त्याची डेथ झाली. आता डेथ होणे हा तर काही पॉझिटिव्ह घटना नाही आहे है ना? त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा इम्पॅक्ट पडला आणि तुम्ही कितीही विसरण्याचा प्रयत्न केला, तुम्ही स्वतःला कितीही तुमचं माइंड शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी असं होऊ शकत नाही की घरादारात समाजात कोणाचं मरण होणार नाही आणि तुम्हाला ती गोष्ट आठवणार नाही. न्यूजमध्ये, पेपरमध्ये, फिल्म्समध्ये सगळीकडे तुम्हाला त्या डेथ दिसतीलच. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला ही डेथ दिसेल, मरणाच्या चर्चा तुमच्या कानावर येतील, न्यूजपेपर मधून तुम्ही ते वाचणार, टीव्ही मधून तुम्ही ते बघणार, प्रत्यक्षामध्ये तुमच्या घरात आजूबाजूला रिलेशन मध्ये कोणाची डेथ होणार, प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमच्या घरी झालेली डेथ आठवणार. आणि जितक्या वेळा तुम्हाला ती डेथ आठवणार, तुम्ही त्या व्यक्तीची तुमच्याच जीवनात असलेले जे प्रसंग आहे त्याला तुम्ही आठवणं सुरू करा. तुम्ही जितकं जितकं आठवण्याचा प्रयत्न कराल, किंवा डेथ झालेल्या माणसाचा फोटो तुम्ही तुमच्या घरात लावून टाकला, आता येता जाता तुम्ही त्या फोटोला बघता, येता जाता तुम्ही त्याला दिवा अगरबत्ती करता, काय होत आहे, तुम्ही त्या व्यक्तीच्या व्हायब्रेशन सोबत सतत कनेक्शन स्थापित करत आहे. तर पहिली गोष्ट, तर त्याचं ऊर्जा शरीर नेमकं गेलं कुठं हे आपल्याला माहित नाही. पॉझिटिव्ह डायमेन्शन मध्ये गेलं की निगेटिव्ह डायमेन्शन मध्ये गेलं. आणि खूपच संकल्पवान आणि पवित्र जीव असेल तर तो हायर डायमेन्शन मध्ये जाईल, नसेल तर लोअर मध्ये गेला. आता लोअर मध्ये गेलेल्या तत्वासोबत तुम्ही जर तुमचं तत्व कनेक्ट करा, ऑटोमॅटिकली तुमची ऊर्जा कुठं जाईल, त्या डायमेन्शननी, त्या डायरेक्शननी जाणे सुरू होऊन जाईल. आणि आपण म्हणू की अरे, माझ्यासोबत असं का. एक बेसिक गोष्ट सांगत आहे बरं मी, इथं मदत हा नाही विषय आणायचा की अरे, तिथं दुकानदार लोक तर आपल्या चेअरच्या मागच आपले पितृचे फोटो लावून ठेवतात, त्यांना त्याचेही निगेटिव्ह रिझल्ट मिळून राहिले. पण त्याच्या मागे एक कारण आहे, त्यांचे जे पितृ आहे ना, ते पैसा पैसा करतच मेले, बिझनेसमध्ये, बिझनेसच्या एक्सपान्शनच्या चक्करमध्येच गेले. तर त्यांचं जे ऊर्जा शरीर आहे, भाव शरीर आहे, ते अजूनही पैसाच मागत आहे. एखाद्या भूत कसं असते, तशाच टाईप ते बनून आहे. पण हा जो भूत आहे ना, हा पैसा मागत आहे, बिझनेस एक्सपान्शन मागत आहे. आणि जेव्हा अशा तत्वाला तुम्ही त्या, म्हणजे त्याच्या मागे कारण हे आहे की त्या व्यक्तीने मरेपर्यंत गादी नाही सोडली, ते त्याला गादीच्याच वरती बसून दिला जाते की बाबा ही तुझीच गादी आहे, तूच बस इथे, तुझ्या बिहाफ मध्ये मी सांभाळतो, बस इतकं शब्द असते तो. सांभाळायचं तुलाच आहे, तुझ्या बिहाफ मध्ये मी इथे बसतो. आणि ते पितृ त्यांना त्याच प्रकारे एनर्जी देणे सुरू करतात, ज्या प्रकारे त्यांचं आवाहन होत आहे. पण आपल्या लाईफ मध्ये जो व्यक्ती आपल्याला सोडून गेला, त्याचं आवाहन आपण ह्या पद्धतीने करत नाही. आपण त्याला दुःख, वाईट प्रसंगामध्ये आठवतो, त्याच्यासोबत झालेले भांडणं, चांगल्या गोष्टी, ते सगळं आठवणं सुरू करतो. संकल्प रहित आपलं आठवण असते, तर त्याची ऊर्जा जिकडे जाईल तिकडे आपल्याला घेऊन जाते. अशा प्रकारे खूप सारे एनर्जी सोबत आपलं काय झालेलं आहे, थॉट कनेक्टेड झालेले आहे. एकच उदाहरण दिलं मी, तुमच्या जीवनामध्ये असे अनेक उदाहरण तुमच्या लक्षात येईल की तुम्ही खूप अलग 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 प्रसंगासोबत कनेक्टेड आहे. आणि जोपर्यंत ह्या सगळ्या प्रसंगासोबतचे तत्व, ते धागे तुमचे तोडत नाही, त्या मेमरीज तुमच्या माइंड मधून डिलीट करत नाही. डिलीट करणे म्हणजे तुम्ही पूर्णपणे विसरत नाही, वारंवार त्याची जी आठवण असते ना, ते कमी होऊन जाते. त्यामुळे हा टॉपिक सुद्धा खूप महत्वाचा आहे, जो मी संडे नाईट मध्ये घेतो. तर ह्या 4 दिवसात आपण 4 प्रकारचं मेडिटेशन, 4 प्रकारचं नॉलेज गेन करतो. कोणतं?
पहिला आहे ब्लेसिंग्स, दुसरं आहे फॉरगिवनेस, तिसरं आहे ग्रॅटिट्यूड आणि चौथा आहे एनर्जी क्लिन्झिंग आणि कॉर्ड कटिंग. ह्या 4 प्रकारे मला तुमच्या जीवनामध्ये अशी व्हॅल्यू ऍड करायची आहे की तुम्ही फ्री सेशन जरी करत आहे तरी सुद्धा तुम्हाला एक असा आंतरिक भाव तुमच्या आतमध्ये निर्माण झाला पाहिजे की मला कमीत कमी ब्लेसिंग्स तरी द्यायचे आहे. मी माझ्या युट्यूब चॅनलवर माझं नाव त्याचं मी डिसाईड केलं, सहज डिसाईड केलं आणि त्याच्या मागे माझी एक थिंकिंग आहे. माझा थॉट प्रोसेस हा आहे की माझ्या लाईफमध्ये जो चेंज आला, माझ्या लाईफमध्ये जे मला प्राप्त झालं, ते सर्व काही प्राप्त झालं एंजल्समुळे. म्हणजे असं नाही मी कोणत्या कम्युनिटीला फॉलो करत आहे. कम्युनिटीची गोष्ट नाही इथे. मी खूप साधना केली, खूप सारे मेडिटेशनचे प्रकार केले, खूप केलं. आणि ह्या सगळ्यामध्ये माझा सतत एक प्रश्न होता. माझ्या मनामध्ये सततचा एक प्रश्न होता. तो प्रश्न हा होता की लाईफमध्ये असं काय आहे जे सगळे लोक म्हणतात व्हायब्रेशन, फ्रीक्वेंसीज, हायर फ्रीक्वेंसी, हायर फ्रीक्वेंसी के साथ कनेक्ट हो जाइए, हायर फ्रीक्वेंसी के साथ अपने आप को ट्यून कीजिए. आणि माझा हा प्रश्न होता की मला हे का बरं कळत नाही, म्हणजे हायर फ्रिक्वेन्सी म्हणजे नेमकं काय है ना. असे माझ्या आतमध्ये काही प्रश्न असे की नेमकं हे हायर फ्रिक्वेन्सी म्हणजे कशाला म्हणतात, हे काय ते काय, असं माझ्या माइंडमध्ये सतत चालत असे. जेव्हा मला ह्या तत्वाच्या प्रती माहित पडलं, एंजल्स झालं किंवा सगळं काही देवी देवता सगळंच माहित होतं, पण फ्रिक्वेन्सी सोबत कनेक्शन करणे हे नव्हतं कळत. म्हणजे कसं की कोणी म्हणून दिलं की अरे फ्रिक्वेन्सी के साथ कनेक्ट हो जाओ, आणि तो काय म्हणत आहे की कसं स्वतःच आन्सर देता, एक काम करा, तुम्ही हा मंत्र जप सुरू करा, तुम्ही योगा मेडिटेशन सुरू करा. हे तर कळलं मला की करा, पण कनेक्ट कसं करू ते नव्हतं समजत. ये करने से आपका फ्रीक्वेंसी अच्छा हो जाता है, समजलं. हायर फ्रिक्वेन्सी के साथ फिर आप कनेक्शन करू. अरे पण कसं, त्याचं आन्सर कधीच कोणी दिलं नाही. कसं ह्या शब्दाचं आन्सर मला मिळालं नाही. त्यामुळे विषय कसा होत गेला की मी काम करत गेलो, काम करत गेलो, ऑरा चेक केली, साधना शिकवल्या, असे रिट्रीट घेतले, खूप काही करत गेलो. पण प्रत्येक वेळेस मला इनर मध्ये एक विषय माझ्या लक्षात येत नव्हता की ज्याला एनर्जीचा फ्लो म्हणते, ज्याला हायर व्हायब्रेशन म्हणतात, हे नेमकं कसं, हे का बरं होत नाही. लोकांच्या लाईफमध्ये चेंज येत आहे, पण जो एक फील असते ना, तो फील का बरं नाही येत. मग हळूहळू माझ्या काही गोष्टी सेल्फ इंट्रोस्पेक्शन मध्ये, सेल्फ अनालिसिस मध्ये लक्षात आल्या की मी माझ्यापेक्षा जास्त दुसऱ्या व्यक्तीची काळजी करतो. मी माझ्यापेक्षा जास्त दुसऱ्याचा विचार करतो. दुसऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी मी अतोनात मेहनत करायसाठी तयार आहे, पण स्वतःसाठी काहीच नाही. इथे ह्या गोष्टी लक्षात आल्या. सेल्फ फॉरगिवनेस म्हणजे काय, सेल्फ ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, सेल्फ लव्ह म्हणजे काय, सेल्फ केअर म्हणजे काय, सेल्फ वर्दीनेस म्हणजे काय, स्वतःची व्हॅल्यू कशाला म्हणतात ते समजलं. सेल्फ लव्ह, स्वतःची काळजी करणे, सेल्फ केअर, सेल्फ
सेल्फिशनेस. सेल्फिशनेसचा अर्थ वाईट रूपात नाही आहे इथे. सेल्फिशनेसचा अर्थ हा आहे, पण सेल्फिश व्यक्ती कोणाला म्हणतो? जो स्वतःच बघते. चांगल्या गोष्टीसाठी सेल्फिश होणे हे अतिशय आवश्यक आहे. तर ह्या जगड्या ज्या गोष्टी होत्या ना, हे मी पूर्णपणे एक प्रकारे असं समजा ना, की मी मी विसरून गेलो होतो. कधी मी याच्यावर लक्षच दिलं नाही. जेव्हा मला या गोष्टी समजल्या, कशाच्या थ्रू? तर एंजेल्सच्या थ्रू. आणि एक वर्ड माझ्या माइंडमध्ये तो उतरला. तो म्हणजे हा, ब्लेस युअर सेल्फ. ब्लेस युअर सेल्फचा अर्थ हा आहे, आपण सगळ्यांसाठी सगळं करत चाललो. सगळ्यांसाठी. असा कोणीच नाही सुटला इथे. एक एक वयाच्या एका एका पदावर तुमच्या लक्षात येईल का आपण फक्त दुसऱ्यांसाठीच काम करत चाललो. मग अशा कंडिशन मध्ये जेव्हा मला ब्लेसिंग्सची आवश्यकता आहे, जेव्हा मला सपोर्टची आवश्यकता आहे, मला प्रोटेक्शनची आवश्यकता आहे, मला इमोशनल, मेंटल स्टेबिलिटीची आवश्यकता आहे, मला असं वाटते की कोणीतरी माझं दुःख शेअर केलं पाहिजे, कोणीतरी मला गायडन्स केलं पाहिजे, कोणीतरी मला हायर एनर्जी सोबत कनेक्ट करून दिलं पाहिजे, कोणीतरी माझं मन, माझे विचार बदलून दिले पाहिजे. अशा मोमेंटमध्ये मला हे लक्षात आलं की माझ्याजवळ तर कोणीच नाही. माझ्या मला सर्वांचे कॉल येतात, मी सर्वांशी बोलतो, पण मी कोणाशी बोलू? माझं कोण आहे? मी कोणासोबत माझे विचार शेअर करू? मला कोण ब्लेस करेल? मला कोण सपोर्ट देईल? मला कोण प्रोटेक्ट करेल? त्या मोमेंटमध्ये मला हे वाक्य मिळालं. कोणतं? ब्लेस युअर सेल्फ. तुम्हाला ब्लेस करायसाठी कोणीही येणार नाही. आणि जो कोणी ब्लेसिंग देत आहे, तो किती मनातून देत आहे याची सुद्धा गॅरंटी नाही. आणि बरं देऊनही दिलं, असं त्या 8-10 सेकंद मध्ये असं माझं कोणतं जीवन बदलणार आहे? मग इथेच मला लक्षात आलं, सेल्फिशनेस. बस झालं दुसऱ्यांना ब्लेस यू करणे, आता स्वतःला ब्लेस करा. स्वतःची व्हॅल्यू ओळखा. ह्या शरीराची, ह्या मनाची, तुमच्या इमोशन्सची व्हॅल्यू ओळखा. सेल्फ वर्दीनेस क्रिएट करा. स्वतःच्या शरीराची बॉडी शेमिंग बंद करा. डिग्रेडेशन बंद करा. 4 लोकांमध्ये स्वतःला कमी समजू नका. तुम्ही तुमच्या लेवलवर, तो त्याच्या लेवलवर. स्वतःला कमी समजण्याची काय गरज आहे? स्वतःची वर्दीनेस जपा. स्वतःला म्हणा की येस, आय एम अ व्हॅल्युएबल पर्सन. माझी व्हॅल्यू आहे. सेल्फ वर्दीनेस. सेल्फ केअर करा. धाव 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 धाव, मर 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 मर, पूर्ण परिवारासाठी. एखाद्या बाईची हालत पहा, काय होऊन जाते दुपारपर्यंत. काही काही तर लोक पागलाशी पेक्षा कमी दिसत नाही. चेहरा कुठं, टिकली कुठं, केस कुठं, साडी कुठं, बावरचीवर एकदम. तुम्हाला काय वाटते, अशी स्त्री खूप स्वतःची केअर करत आहे? एखादा माणूस काम 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 24 तास, इकडे धाव तिकडे धाव, इकडे जाय तिकडे जाय, स्वतःच्या चेहऱ्याला पाणी लावायची सुद्धा त्याला टायमिंग नाही आहे. 2 मिनिट सुखानं बसत नाही. खरंच हा व्यक्ती सेल्फ केअर करत आहे? काहीच नाही. काही स्वतःची काळजी घेण्याचा काही विषयच नाही आहे. सगळं दुसऱ्यासाठी. एक दिवस शरीर, मन, ही तुमची मस्तिष्क उलट उत्तर देते, आणि बस मग तुम्ही खाली बसता, बिमारी घेऊन किंवा एखादा काही प्रॉब्लेम घेऊन. सेल्फ लव्ह.
साऱ्या जगावर तुम्ही प्रेम उधळाल, स्वतःसाठी काय? कधी स्वतःवर प्रेम केलं? कधी स्वतःला म्हटलं, आय लव्ह माय बॉडी, आय लव्ह माय सेल्फ, मी खूप सुंदर आहे, मी खूप छान आहे, आय लव्ह माय थॉट, आय लव्ह माय वर्क, आय लव्ह माय हेअरस्टाईल? नाही. सेल्फ लव्हचा विशेष नाही, दूर दूरपर्यंत नाही. उलट स्वतःच्या शरीराच्या प्रती, स्वतःच्या प्रती घृणा येते, हेट येते, हेट. स्वतःच्या बॉडीला बघितल्यानंतर बॉडी शेमिंग, लाज वाटते. स्वतःच्या जीवनाला बघितलं तर असं वाटते कोणतं जीवन भेटलं हे, नरक. अशी थॉट आहे आपल्या आपल्या जीवनाच्या प्रती. ग्रॅटिट्यूड तर कधी करतच नाही. दूर दूरपर्यंत ग्रॅटिट्यूडचा काही विषयच नाही आहे, की थँक्यू म्हणू आणि मी, आणि ते स्वतःला. दुसऱ्याची तर विषय सोडा. स्वतःला थँक्यू म्हणू कशासाठी? कारण की हा जो मी आहे ना, ह्या बॉडी सोबत इतका मर्ज झालेला आहे, की तुम्हाला तुमच्या त्या मी मध्ये आणि या शरीरामध्ये भेदच दिसत नाही. ज्या दिवशी तुम्ही या शरीराच्या बाहेर उभं राहून जसं आरशात आपण एकामेकाला बघतो, तसं जेव्हा तुम्ही स्वतःला बघाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे माझं शरीर आहे. माझ्या प्रोग्रेससाठी मी जे जीवनाचा उद्देश घेऊन आलेलो आहे, माझ्या आत्म्याच्या प्रगतीसाठी हे शरीर मदत करते. त्या मोमेंटमध्ये तुमच्या लक्षात येईल की शरीराची व्हॅल्यू किती आहे. थँक्यू सो मच. एक ऑर्गन जर फेल झालं ना, जीवनभराचं दुःख आहे. तुम्ही स्वस्थ आहात, थँक्यू सो मच. तुमचं माइंड जागेवर आहे, ब्रेन हॅमरेज नाही झालं, पॅरालिसिस नाही झालं, ब्रेन कॅन्सर नाही झाला, ट्युमर नाही झालं, एखादी नस नाही फाटली, स्मरणशक्ती तुमची चांगली आहे. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू सो मच. थँक्यू, 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 थँक्यू. पूर्ण होल बॉडी थँक्यू सो मच. ग्रॅटिट्यूड. थँक्स गिव्हिंग आणि ग्रॅटिट्यूड मध्ये काय फरक आहे? थँक्यू हा जस्ट गिव्ह अँड टेक पॉलिसी सारखा एक वर्ड आहे. तुम्ही त्याला युज करता आणि बाजूला होता. ग्रॅटिट्यूड त्याच्याबद्दल असते, की ज्याला तुम्ही परतफेड करू शकत नाही. अमूल्य वस्तू. त्याला फक्त आपल्याला कृतज्ञता, मरेपर्यंत त्याला आठवण ठेवावं लागते बस. त्याच्या बदल्यात तुम्ही काही करू शकत नाही. त्याला कृतज्ञता म्हटलं जाते, ज्याला तुम्ही विसरू शकत नाही. त्या शरीराला तुम्ही विसरू शकत नाही, याच्याप्रती कृतज्ञता असली पाहिजे. त्या हार्ट, लिव्हर, किडनी, हे डोळे, कृतज्ञता असली पाहिजे. त्याला म्हटलं जाते ग्रॅटिट्यूड. सेल्फ ग्रॅटिट्यूड, स्वतःच्या प्रती धन्यवाद. सेल्फ फॉरगिव्हनेस. या शरीराचा अतोनात दुरुपयोग केला, अत्यंत कष्ट, काहीही खाणे, कसंही वागणे, त्या पोटाचे हाल, हृदयाचे हाल, किडनीचे हाल, डोळ्याचे हाल, कानाचे हाल, राग 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 राग, क्रोध क्रोध क्रोध, ईर्ष्या, द्वेष. मन तुमचं खराब झालं. विचार 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 विचार, पास्टचे विचार, फ्युचरचे विचार, चुकीचे विचार, पूर्ण उडवून टाकलं. माफी मागा. तुम्ही टॉर्चर करताय तुमच्या बॉडीला. आणि सगळ्यात शेवटी ब्लेस. हे शरीर, मन, हे बुद्धी, तुमचं चित्त, तुम्ही स्वतः स्वस्थ राहिले पाहिजे, लविंग असले पाहिजे, कंपॅशनेट असले पाहिजे, प्रोग्रेसिव्ह असले पाहिजे, सुंदर असले पाहिजे, शरीर तुमचं छान असलं पाहिजे, मन तुमचं छान असलं पाहिजे. कोण ब्लेस करत? आय ब्लेस माय सेल्फ. आणि जेव्हा हे समजलं की ब्लेस युअर सेल्फ, मग दुसरा प्रश्न उभा झाला माझ्यामध्ये, असं कोण आहे जो इतक्या इन्स्टंटली ब्लेस करेल? मग तिथे मला लक्षात आलं, एंजेल्स. एंजेल्स मिळाले. एंजेल्सचा अर्थ हा आहे, दुआ. दुआ म्हणजे डिव्हाइन एनर्जी, डिव्हाइन सोर्स,
देव म्हणा, भगवंत म्हणा, ते आणि ह्युमन सोर्स, ह्युमन नेचर आणि डिव्हाइन नेचर. डिव्हाइन आणि ह्युमन याच्या मधात हे कनेक्शन आहे. जिथून आपली ऊर्जा किंवा आपले विचार हायर पर्यंत नेणे आणि हायरचे विचार आपल्यापर्यंत आणून देणे, याच्या मधातली ही दुवा आहे. एंजेल्सला कोणाला पंख वगैरे काही नसतात. विषय हा आहे की इथून तिथे जाणे, तिथून इथे येणे. एक इमॅजिनेशन आहे. कसा जाईल? उडत जाईल. बस एक सहज कल्पना आहे. इथून तिथपर्यंत व्यक्ती जाईल कसा? उडत जाईल. सगळ्यात लवकर कसं जाईल? प्रकाशाच्या गतीने जाईल. म्हणून एंजेल्स प्रकाश स्वरूप आहे. आणि एंजेल्स त्या तत्वासोबत कनेक्टेड आहे जे हायर आहे. म्हणजे त्यांची फ्रिक्वेन्सी, त्यांचे व्हायब्रेशन सुद्धा काय आहे? हाय आहे. आणि एंजेल्स हे जे देवदूत असतात, म्हणजे हे फक्त फॉरेनची गोष्ट नाही करताय. मी आता सध्या काही स्टडी केली, त्यामध्ये मला इंडियन कल्चरमध्ये असलेले देवदूतांबद्दल माहित झालं. त्यांचं वर्णन सेम एंजेल सारखं आहे. सेम एंजेल सारखं. लक्षात घ्या, हे आपल्यासाठी नवीन नाही आहे. फक्त आपल्याला माहित नाही. फॉरेन कल्चरमध्ये खूप मोठं झालं. आपल्या इकडे आपण प्रत्येक तत्वाला देवी देवता बनवून टाकले. त्यामुळे एंजेल्स जरी असेल ना, त्याचंही नाव आपल्याकडे देव म्हणूनच आहे. है ना? ते थोडंसं इथे आपल्या इंडियन कल्चरच्या नुसार सगळीकडे देव हा शब्द गेल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की एंजेल्स कोण आहे म्हणून. पण आहेत. ठीक आहे. जसं कुळदेवता, कुळदेवी, गावातले ग्रामदेवता जे लवकर कनेक्ट होतात आहे. आता जसं आपण कांतारा पिक्चर बघितला. कांतारा पिक्चर मध्ये ते जे गुलिका देव आहे, ते खूप छोट्या लेवलवर आहे. पॉवरफुल आहे. लवकर कनेक्ट करतात. हे जी जेवढी अशी तत्व आहे ना, ते सगळे एंजेल्सच्या रूपात आहे. जे इन्स्टंटली ह्युमन नेचर सोबत कनेक्ट करतात. आणि आपले पण व्हायब्रेशन त्यांच्यासोबत लवकर मर्ज होते. आणि त्यांच्याकडे ते पोटेन्शियल आहे की डिव्हाइन एनर्जीला तुमच्या बॉडीमध्ये फ्लो करून देणे. म्हणजे हा सगळ्यात सोपा उपाय आहे. शिवजीपर्यंत पोहोचण्याआधी नंदीला रिक्वेस्ट करा. गणपतीपर्यंत पोहोचण्याआधी उंदराला रिक्वेस्ट करा. कुबेरपर्यंत पोहोचण्याआधी मुंगसाला रिप्रेझेंट करा. त्याला तुम्ही रिक्वेस्ट करा. लक्ष्मीला जाण्याच्या आधी उल्लूला रिक्वेस्ट करा. भगवती जवळ जाण्याआधी सिंहाला रिक्वेस्ट करा. कृष्णाजवळ जाण्याआधी गाईला रिक्वेस्ट करा. दत्त प्रभूजवळ जाण्याआधी कुत्र्याला रिक्वेस्ट करा. कार्तिक स्वामी जवळ जाण्याआधी मोराला रिक्वेस्ट करा. ग्रामदेवतेजवळ जाण्याआधी कोंबडीला रिक्वेस्ट करा. हे काय आहे? एक अशी मध्यंतरी एक अशी एनर्जी आहे जी त्या देवासोबत आणि आपल्यासोबत दोघांसोबत पण कनेक्ट आहे. आणि त्याच एनर्जीच्या थ्रू आपण इझिली ही डिवाइन एनर्जी रिसीव्ह करू शकतो. इझिली रिसीव्ह करू शकतो. कारण की इथे खूप मोठं व्रत, जप, नियम, पूजा, पाठ, हवन पद्धती काहीच करायची गरज नाही. जस्ट कनेक्ट. जसं माझ्यासोबत आता खूप सारे लोक मागच्या 2-3 महिन्यापासून कनेक्टेड आहे. अचानक आता त्यांचे विचार बदलून राहिले, त्यांची वागणूक बदलून राहिली, त्यांच्या मनातले भाव बदलत आहे. आणि आता ते स्वतःच काय म्हणताय, दादा जेव्हापासून तुमच्यासोबत कनेक्ट झालो ना, खरंच चांगलं वाटत आहे. आता तुम्हाला सोडायची इच्छा नाही होत. तुमचा आवाज ऐकावा वाटते. कधी टेन्शन आलं तुम्हाला फोन करावा वाटते. का बरं म्हणत आहे हे सगळेजण? का? कारण की माझ्या थ्रू त्यांना काहीतरी अशी विशेष एनर्जी किंवा काहीतरी असं मिळत आहे. जे आपण बोलू नाही शकत आहे, पण काहीतरी असं मिळत आहे, ज्यामुळे त्यांना काहीतरी ब्लेस फील होते. छान फील होते. सडन त्यांच्यावरचं प्रेशर हलकं होते. म्हणजे काहीतरी तुमच्यापेक्षा जास्त माझ्याकडे आहे, म्हणून ते माझ्यापासून तुमच्याकडे चाललं. आणि वरून खाली चाललं. आणि नक्कीच जे चाललं ते चांगलं आहे. त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटत आहे.
बरोबर. अशा वेळेस आपल्याला याच्याही पेक्षा हायर वर जायचं आहे. जसं माझी पण गरज नसली पाहिजे. तुम्ही स्वतःच इतके डिपेंडंट आहे, की तुम्ही त्या एनर्जी सोबत कनेक्शन जोडू शकले पाहिजे. तर तुम्हाला हायर बीइंग सोबत कनेक्शन स्थापित करणे आवश्यक आहे. ते डिव्हाइन मास्टर असो, डिव्हाइन गुरु आहे, असेंडंट मास्टर आहे, स्पिरिट गाईड आहे, डिव्हाइन बीइंग्स आहे, डिव्हाइन एंजल्स आहे, गार्डियन एंजल्स आहे, 15 आर्क एंजल्स आहे, अर्थ एंजल्स आहे, गॉड अँड गॉडेसेस आहे, कुळदेवता आहे, वास्तुदेवता आहे, ग्रह आहेत, नक्षत्र आहे, खूप काही आहे. सराउंडिंग नेचर एनर्जी आहे, एलिमेंटल एंजल्स आहे. ज्याला आपण एंजल्स म्हणत आहे ना, आपल्या कल्चरमध्ये त्यांना सगळ्या देवांच्या श्रेणी दिलेल्या आहे. उच्च कोटीचे देव, मध्यम कोटीचे देव, निम्न स्तराचे देव, डेमी गॉड म्हणजे अर्धे देव अर्धे मानव, झाडाझुडपातले देव, पाण्यातले देव, दगडातले देव, हवेतले देव, अग्नीतले देव, प्रकाशातले देव, अंधारातले देव, खूप काही आहे. त्याला आपण देव हे नाव दिले. सेम मी माझ्या स्टडीनुसार बघत आहे. सेम सगळेच टॉपिक, सगळेचे सगळे टॉपिक फॉरेनमध्ये एंजल्स या नावाने टाकलेले आहे. एलिमेंटल एंजल्स, पाचही तत्वाचे एंजल्स, नेचर एंजल्स, प्लांट एंजल्स, अॅनिमल एंजल्स. आपल्या इकडे आपण कामदेव रती म्हणतो, रोमांसवाले देव. उच्चिष्ट गणपती म्हणतो, ज्यांचं लग्न नाही होत, प्रेम नाही होत, बाळ नाही होत, त्यांनी उच्चिष्ट गणपतीची साधना करा. सेम लेवलवर तिकडे तसे आहे. त्याला ते लोक रोमांस एंजल्स म्हणतात, स्पिरिच्युअल एंजल्स, मनी एंजल्स, ब्युटी एंजल्स. ऍक्च्युली त्यांना एंजल्स समजते, आपल्याला देव समजते. तर आपण प्रत्येक शब्दात देव लावला, त्यांनी प्रत्येक शब्दात एंजल्स लावून दिले. फरक काहीच नाहीये. आपल्याला एनर्जी सोर्स सोबत कनेक्ट व्हायचं आहे. कळलं? आता जेव्हा आपल्याला एनर्जी सोर्स सोबत कनेक्ट व्हायचं आहे, तर सगळ्यात सोपं मला आतापर्यंत लक्षात आलं, एंजल्स फार लवकर कनेक्ट होतात. आणि तिथून माझ्या लाईफमध्ये सुरुवात झाली. ब्लेस युअर सेल्फ. स्वतःला ब्लेस करा. डिवाइन सोबत कनेक्ट व्हा. स्वतःला रेकी एनर्जी द्या. स्वतःला एंजेलिक रेकी एनर्जी द्या. स्वतःला प्राणिक एनर्जीने हील करा, ब्लेस करा. आणि स्वतः म्हणा, आय एम हेल्दी, वेल्दी, आय एम वर्दी, आय हॅव अ वर्दीनेस, आय लव्ह माय सेल्फ, आय केअर माय सेल्फ, आय फॉरगिव्ह माय सेल्फ, आय थँक यू माय सेल्फ, आय ब्लेस माय सेल्फ. तर आजचा हा सॅटर्डे मॉर्निंग मेडिटेशन ब्लेस युअर सेल्फ ह्या टॉपिकवर आहे. तुम्ही स्वतःला ब्लेस करा. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला ब्लेस करणार, जेव्हा तुमची ऑरा फुल ऑफ ब्लेसिंग्सने भरून जाईल, तेव्हा तुम्ही तुमच्या सराउंडिंग मध्ये सुद्धा ब्लेसिंग्स शेअर कराल. मी त्या दिवशी कोणाशी मी बोलत होतो, त्यांना मी हेच म्हटलं, बदललं काही नाही माझ्या जीवनामध्ये. मी असाच आहे, घर असंच आहे, फॅमिली तशीच आहे, पैसा तोच आहे. खूप काही असा चमत्कार नाही झाला की रातोरात करोडपती झालो. सगळं जसं तसंच आहे. पण काहीतरी बदललं. आणि जे आतमध्ये बदललं ना, तेच आता मला बाहेर दिसत आहे. सगळ्या गोष्टी चेंज होत आहेत. ऑटोमॅटिकली. ऑटोमॅटिकली. दुःख नावाची गोष्ट नाही, चिंता नावाची गोष्ट नाही, विचार नाही, कटकट नाही. आम्ही आता रिट्रीट ठेवलेलं आहे. 30 लोकांचं रिट्रीटची परमिशन आली. 10च लोक ऍडमिशन झाली, त्याच्यातली 2 मीच आहे. म्हणजे 8च जण आहे. त्या 8 मधले पण 6च लोकांचं पेमेंट आलं. दोघांनी केलं नाही. त्याच्यात एकाचा फोन आला काल, की पाहू असं तसं करून मी जमलं तर कॅन्सल करतो. आणि दुसऱ्या व्यक्तीबद्दल माहित झालं, की ऑफिस मधून सुट्टी भेटली ते. म्हणजे 8तली 2 गेले, 6च जण राहिले. आता सांगा, 30 लोकांचं हे आहे. मला आता आजची तारीख किती? 6. 8 तारखेला मला 40,000 रुपये ऍडव्हान्स भरायचा आहे. 6 लोकांचं पेमेंट आलं. सायंत्रिक 18-19 हजार हातात आहे. 2 दिवसात 40 भरायचे आहे. भरून तर देईल. मग टेन्शन सुरू होईल. अरे, लोक नाही आले तर कसं? काय करू, कसं करू? पण
पहिलेच्या अमितमध्ये आणि आताच्या अमितमध्ये काय फरक आहे? पहिलेच्या अमितनं खूप टेन्शन घेतलं असतं. विचार केला असता, कसं करू, काय करू? कॉल केले असते. प्रत्येकाला फोन करू सांगितलं असतं, की "अरे या, अरे या, अरे या." आणि मला रिस्पॉन्स नसता भेटला, तर मी म्हटलं असतं, "यार लोकं रिस्पॉन्स देत नाही माझ्या कॉलचा." सगळं सोडून दिलं. "होगा, होगा, नहीं होगा, जाने दो, देखेंगे." नुकसान लिहिलं असेल नशिबात तर ठीक आहे. नुकसान समजून टाकू लेकाले. काय करू आता? जाने दो. रिक्वेस्ट करणे एंजल्सला, एंजल्स बघून घ्या. मी माझ्याकडून प्रयत्न केला. माझ्याकडून मी लोकांशी भेटण्याचा प्रयत्न करत आहो. माझं नॉलेजला तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहो. यश अपयश देणे तुम्ही पहा. मी आता लोड घेणार नाही. संपला विषय. या आणि ते या, नका येऊ. हा ॲटिट्यूड जनरेट झाला कशामुळे? एक ट्रस्ट, एक बिलीफ आहे माझ्यासोबत कोणीतरी. कोण आहे? एंजल्स आहे. माणूस रूपात नाहीये, सूक्ष्म शक्ती आहे. बस मी फील करतोय की येस, आय एम ब्लेस. आय हॅव एंजल्स. आय हॅव ब्लेसिंग्स फ्रॉम एंजल्स. I receive blessings from divine. I receive blessings from each and every things who vibrate in higher frequency. मग ते माझं घर असो, घराच्या बाहेरचं जागा असो, देव असो, एंजल्स असो, ग्रामदेवता असो, स्थान देवता असो, चक्र असो, ग्रह असो, कोणीही असो, जे माझ्यापेक्षा हायर फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत आहे, आय रिसीव्ह द एनर्जी अँड आय ब्लेस माय सेल्फ. आय ब्लेस माय सेल्फ. आय एम अ डिव्हाइन चाइल्ड ऑफ गॉड. मी देवपुत्र आहे, ऋषीपुत्र आहे. माझ्यामध्ये दिव्य शक्ती आहे आणि माझे भगवंत, माझा ईश्वर, माझे गुरु, माझा माझे एंजेल्स, हे ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा, या प्राकृतिक शक्ती मला मदत करत आहे. सदैव मला आशीर्वाद देत आहे. मी त्याला फील करत आहे, की मला आशीर्वाद मिळत आहे. आणि ह्याच भावनेने मी सतत स्वतःला काय करतो? ब्लेस करत जातो. आणि ते ब्लेस करण्यासाठी मी कामावर कोणाला ठेवलाय? एंजल्सला. एंजल्स तुम्ही मला ब्लेस करा. डिव्हाइन एनर्जी ब्लेस करा. डिव्हाइन मास्टर्स ब्लेस करा. कोणाला? मला. दुसऱ्याला नाही. दुसऱ्याचं तर होत राहील ते आपोआप. पहिले मला. ब्लेस करा मला. डिव्हाइन एनर्जीने ब्लेस करा. युनिव्हर्सल एनर्जी मला ब्लेस करा. नेचर एनर्जी मला ब्लेस करा. रेकी एनर्जी मला ब्लेस करा. एंजेलिक एनर्जी मला ब्लेस करा. व डिव्हाइन वास्तुपुरुष, वास्तुदेवता मला ब्लेस करा. नवग्रह एनर्जी मला ब्लेस करा. 10 दिशातले 10 देव मला ब्लेस करा. माझ्या एरियातले स्थान देवता, ग्रामदेवता मला ब्लेस करा. माझ्या घरातले कुळदेवता, कुळदेवी मला ब्लेस करा. माझे अँसेस्टर्स जे पितृ आहे, जे चांगल्या डायमेन्शन मध्ये गेले, मला ब्लेस करा. माझे इष्टदेवता मला ब्लेस करा. माझे एंजल्स मला ब्लेस करा. डिव्हाइन मास्टर्स मला ब्लेस करा. डिव्हाइन गुरु मला ब्लेस करा. सद्गुरु मला ब्लेस करा. डिव्हाइन स्पिरिट जे दिव्य आत्मा आहे, मला ब्लेस करा. डिव्हाइन बिईंग्स या जगामध्ये असे सूक्ष्म तत्व आहे, जे सदैव मदत करासाठी रेडी आहे, मला अगोदर ब्लेस करा. गार्डियन एंजल्स जन्मतात मला जे गार्डियन एंजल्स मिळालेले आहेत, जे सदैव माझी रक्षा करतात, प्लीज मला ब्लेस करा. अर्थ एंजल्स या पृथ्वीवर अशी जे लोक आहे, जे देवांसारखे, एंजल्स सारखे दुसऱ्याची मदत करण्यासाठी सदैव तयार असतात, ते सगळ्या तत्वांना मी विनंती करतो, मला ब्लेस करा. ब्लेस युअर सेल्फ फर्स्ट. आपोआप तशी ऑरा क्रिएट होईल. त्या ऑरामुळे तुम्ही सर्वांना ब्लेस करा. ओके. चला तर मग आपण आजचं टॉक स्टॉप करू. आय होप तुमच्या सर्वांना तुमची स्वतःची व्हॅल्यू कळली असेल. तुम्ही किती मूल्यवान आहे. तुमचं शरीर, तुमचं मन, तुमची बुद्धी किती व्हॅल्युएबल आहे. तुम्ही डिझर्व करता सेल्फ लव्ह. तुम्ही डिझर्व करता सेल्फ वर्दीनेस. तुमची व्हॅल्यू आहे.
तुम्ही व्हॅल्युएबल पर्सन आहे. तुमचे विचार दिव्य असणे आवश्यक आहे. आय एम द सन ऑफ डिव्हाइन गॉड. आय एम द चाइल्ड ऑफ डिव्हाइन गॉड. फील करा, तुम्ही जे देवांना देवींना मानता त्यांच्या अंजुडीमध्ये लहानशा लेकरासारखे तुम्ही बसलेले आहे. स्वतःला लहान बाळ करून समर्पित करून टाका तुमच्या भगवंताजवळ, तुमच्या गुरुच्या जवळ, एंजल्सच्या जवळ. यू आर trustworthy person. You have potential. You have energy. स्वतःला प्रेम करणे आवश्यक आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी लायकीचे आहात. करा. स्वतःची व्हॅल्यू करा, स्वतःची केअर करा. शरीराची केअर करा, मनाची केअर करा. नख कापा, आंघोळ करा, कानातला मळ काढा, डोळ्यातला चिपळ काढा. अरे कमीत कमी एवढी तर केअर करा. काही लोक ते पण नाही करत. अरे की सेल्फ केअर पासून दूर दूर पर्यंत दूर आहे. आंघोळ पण अशी कुत्र्यासारखे करते की बस इकडून पाणी फेकलं का तिकडे निघाला बाहेर. सेल्फ केअर नावाची गोष्टच नाही दूर दूर पर्यंत. थँक्यू म्हणा. तुम्ही डिझर्व करता. तुमची बॉडी एक थँक्यू डिझर्व करते. दिवसभर काम केल्यानंतर रात्री एक थँक्यू तर तुम्ही डिझर्व करता. एखादं नाही कोणी बोललं तर स्वतःचा स्वतःला बोला. आणि आपली कंप्लेंट येत असते की यार माझी एवढी मोठी मेहनत केली, मला साधं कोणी थँक्यू पण म्हणत नाही. उलट मलाच बोलतात सगळेजण. नाही कोणी बोलत तर स्वतः तर बोला. स्वतः सुरुवात करून बघा एकदा. तुमची ऑरा चेंज होईल तर लोकही तुमच्या कामाला अप्रिशिएट करतील. फॉरगिवनेस स्वतःचं प्रतीक द्या. तुम्ही खूप टॉर्चर करता तुमच्या शरीराला. इतके विचार करता की 3-3, 4-4 दिवस झोप नाही लागत. हे तुमच्या माइंडवर केलेलं टॉर्चर नाही आहे का सांगा. इतकी इमोशनल हर्ट होता की हार्ट तुमचं पंप करायला लागते, दुखायला लागते, किडनी त्रास द्यायला लागते. इतके इमोशनल डॅमेज करून ठेवलं. हाय ऍसिडिटी क्रिएट झाली. तुम्ही खूप इमोशनल डॅमेज निर्माण केल्यामुळे. एक वेळा तर तुम्ही त्याला माफ करा प्लीज. सॉरी. आणि ब्लेस करा. आय डिझर्व ब्लेसिंग्स. माय हायर डेव्हलपमेंट, हायर प्रोग्रेस. आय डिझर्व ब्लेसिंग्स. स्वतःतल्या आत्मतत्वाला ओळखा. तुम्ही स्वतःला ब्लेस करू शकता. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत कोणाला तरी कामावर ठेवा. देवाला, गुरुला, एंजल्सला कामावर ठेवा. ते तुमच्यावरती, तुमच्यापेक्षा दुसरं रूप नाही, तुमचंच रूप आहे ते, पण सध्या तुम्ही ओळखत नाही. म्हणून त्यांच्या फॉर्म मध्ये स्वतःला ब्लेस करून घ्या. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखाल त्या दिवशी स्वतःला ब्लेस करा. ओके. चला तर आपण आता मेडिटेशनला सुरुवात करू. सगळ्यांनी शांत सरळ बसा. आजचं आपलं मेडिटेशन आहे डिव्हाइन एंजेलिक इन्व्होकेशन. स्वतःला ब्लेस करणे आहे. एंजल्सच्या द्वारे स्वतःला आपण ब्लेस करून घेऊ. रिलॅक्स. या पूर्ण मेडिटेशन मध्ये हलकी स्माइल तुमच्या चेहऱ्यावर असली पाहिजे, कारण की आपण एंजल्सला बोलवत आहोत. ओके. कोणाला सांगायची गरज नाही, जस्ट हलकीशी स्माइल असू द्या. पाठीचा कणा ताठ, मान हलकी वरत, कंबर स्ट्रेट, मांडी सैल, हात ओपन पाम, तळहात खुले करून मांडीवर ठेवून द्या. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. लांब खोल श्वास, श्वास सोडा. ओके. ऑल ऑफ यू, वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम. गुड मॉर्निंग आज दादा. गुड मॉर्निंग. कोण बोलतंय? हा, दीप्तीताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी कूल गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
छान छान झालं आजचं. म्हणजे आज मला सगळे असे माझ्या याच्या वर असल्यासारखे आणि ते मला ब्लेस करताय असं वाटलं मला सगळेच दिसले मला. म्हणजे जेवढे दिसायचे आहे ना, जेवढे इमॅजिन होतं किंवा आपल्या ह्याच्यात आपण बघतो ते चित्रामध्ये म्हणा किंवा काही, ते मला सगळे त्यांचे फेसेस दिसले सगळ्यांचे. आणि छान मस्त एकदम खूप भारी वाटलं पण. वेगळ्या जगात गेल्यासारखं काहीतरी. वा. म्हणजे मी जागेवर नव्हतीच इथे दुसऱ्याच जगात होती मी. असंच वाटत होतं मला. छान आहे. खरंच थँक यू, थँक यू, थँक Lots यू. of love and gratitude. ब्लेस यू, ब्लेस Lots of यू. थँक blessings. यू, थँक Lots यू. of blessings. ब्लेस यू दादा, ब्लेस यू, ब्लेस यू. थँक यू. अच्छा. आणखी कोणी? अं, प्रतिभा. हा, प्रतिभा बाने. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज माझ्यासोबत आमचे सर सुद्धा मी बसवले, ते पण हो, बसले, त्यांनी हा. पण केलं मेडिटेशन. दिलीप बाने. गुड मॉर्निंग सर. हा. अच्छा, ठीक आहे. मॉर्निंग मॉर्निंग मॉर्निंग. हं. कसं वाटलं सर? एकदम छान वाटलं. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू सर. थँक्यू. खूप छान वाटलं. आजचं मेडिटेशन वेगळं आणि खूप सुंदर होतं. माझ्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे एंजल्सचं मेडिटेशनचा. हा, खूप छान छान आहे. वाटलं. तसेच कनेक्ट राहा. Lots of love and gratitude. थँक्यू सो Lots मच of सर blessings. फॉर ब्लेसिंग. थँक्यू. Lots of love and gratitude. आज अच्छा लेफ्ट झाले वाटते. एक आहेत भगवान शेलके, नवीन व्यक्ती आहे. बोलू शकता सर? दादा, मी लिंक पाठवली होती त्यांना. ओके. माझ्या लायब्ररीचे दादा आहेत ते, आणि अच्छा, सहज अच्छा. झाली होती चुकून, पण त्यांनी जॉईन केलं बरं का. छान. मी रात्री मेसेज केला बरं. मग त्यांना की आवड असेल तर करा, तर त्यांनी आज जॉईन केलंय. बोलतील ते. हा. बरं, ठीक आहे. चालेल चालेल. हो. तुम्ही बोला. अच्छा, ठीक आहे. हा, हॅलो. गुड मॉर्निंग. बोला ना ताई. हा, काय गुड तुम्हाला मॉर्निंग आता? दादा. हा. चालेल, मला वाटलं ते बोलताय. नाही, ठीक आहे. चालेल, छान आहे. मला तर खूपच छान वाटलं. आणि म्हणजे मी ज्यांना पाठवल्या होत्या लिंक ते नाही झाले जॉईन, आणि यांना बरं. झाली होती. कॉन्टॅक्ट झाला, मेसेज झाले आमचे, तर त्यांनी जॉईन केलं. म्हणजे आज होत्या त्यांना ब्लेसिंग्स तुमच्या. बरोबर. खूप. आणि मला तर खूप छान वाटलं. खूपच सुंदर. काल मी स्वतः पण हे केलं होतं हे मेडिटेशन, आणि आज माझं डबल. म्हणजे खूप छान वाटलं. खूपच छान. एकदम आज हलकं हलकं मस्त वाटत आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू दादा, थँक्यू. सनिका ताई, साक्षी ताई, गुड मॉर्निंग. गुड हा, मॉर्निंग बोला दादा. सनिका ताई. आज बऱ्याच असं जर दिवसानंतर बोलता ना जॉईन त्यावर केलं. 1 मिनिटासाठी कॅमेरा ऑन करत जा, बाकी नाही केलं चालते. हो, ठीक आहे. अंधार असतो घरात त्याच्यामुळे ते अच्छा, काही ठीक आहे. राहू द्या दिसणारच मग. राहू नाही. द्या, राहू द्या, राहू द्या. बोला. बऱ्याच दिवसानंतर आज जॉईन केलं. आता कंटिन्यू राहील. आज बऱ्याच दिवसांनी मेडिटेशन केल्यामुळे छान वाटत आहे. बरं, ठीक आहे. आता झालेली गॅप भरून काढा. रेग्युलर साधना करा, मेडिटेशनला कनेक्ट राहा. है ना? पुढच्या महिन्यापासून आपल्याला थोडे डिफरंट काय म्हणतात, आपल्याला निर्णय घ्यायचे आहे. त्याकरिता तुम्ही लवकर रेडी झाले पाहिजे. ठीक आहे. हो दादा. ब्लेस यू. थँक्यू स्मिता दादा. ताई. ओके. साक्षी ताई. स्मिता ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. खूपच छान कसं वाटलं मेडिटेशन. मेडिटेशन? खूप छान. मला असं वाटलं की कुठली तरी लाईट माझ्यावर येते, माहिती नाही. असं वाटलं डोळे उघडा का आपण, पण मी नाही उघडले. एकदम असं खूप असं गाडीच्या समोर उभं राहिल्यावर आपल्याला कसं फ्लॅश लाईट येतो एकदम. वरून आला पण छान छान. होतं. खूपच छान होतं मेडिटेशन दादा. आणि एक दिवस दादा तू तुझी स्टोरी सांग ना, की कसे एंजल्स तुझ्या लाईफ मध्ये आले, म्हणजे कशी तुमची सुरुवात झाली. बरं बरं. चालेल सांगा. दादा. थँक्यू.
ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. साक्षीताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. छान वाटलं दादा, आता बरेच दिवसांनी थोडी गॅप आवाज पडली. आवाज नाही येत आहे. माईक थोडा जवळ घे. हॅलो, आवाज येतो हा, दादा? बोला. हां. गुड मॉर्निंग दादा, गुड मॉर्निंग ऑल. अरे आवाज ते खूप कमी होत आहे. हॅलो. हा. हां, आता हे 4-5 दिवसाची चांगलीच गॅप पडली होती, त्याच्यानंतर आता खूप छान वाटलं. बऱ्याच दिवसाचं मेडिटेशन झालं आता आमचं. लग्नामुळे काही होऊ शकलं नव्हतं मेडिटेशन 4-5 दिवस, पण आज खूप छान वाटलं दादा, एकदम फ्रेश वाटतंय. थँक्यू दादा, ब्लेस थँक्यू यू, सो मच. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. हा, आता कोण आहे? राजेश सर, गुड मॉर्निंग. हा, ओपन अनम्यूट करा. खूप छान वाटलं. आज मी शांतपणे फक्त लिसनिंग तेच करत होतो. हं. पण तुमचं ते खूप छान वाटलं, की पहिले स्वतःला ब्लेस करा. ते आपण खूप कमी करतो. पण मला वाटतं ते जास्त वाढवलं पाहिजे. हा. त्याच्याने खूप म्हणजे जेव्हा ते ऐकलं, की आय ब्लेस माय सेल्फ, आय ब्लेस माय सेल्फ, तर ते थोडंसं खूप माइंड असं रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं. हं. ते खूप छान वाटलं ते. थँक सर. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. प्रणाली ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हो, मम्मीला बोलायचं आहे. हो नमस्कार हो, सर. नमस्कार सर. नमस्कार. मला आज हे बाकीच्या दिवसांपेक्षा आज म्हणजे फुलफिल सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत म्हणजे पूर्ण म्हणजे आपल्या बॉडीचा जो भाग असतो आणि संपूर्ण पूर्ण प्रकाशमयच होता. आणि ते जे सहस्त्र चक्रापासून तर पूर्ण ते हे राहते काय म्हणतात ना सातही चक्र, तर ते बिलकुल हं. ऍक्टिव्हेट होते. आणि असं दिसत होते आणि जे आपल्या बॉडीचा भाग असते तेवढ्या भागात म्हणजे माझी बालपणापासून जे माझी गायत्री माता, तर ते त्यांचं स्वरूप असं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत होतं. आणि जसे तुम्ही जे बोलत होते का गुरुला बोलवा हे वगैरे, तर मग गुरु पण आले साईडला राहिले आणि समोर बघत होते. तर मला याच्या आधी सुद्धा आपण आता मेडिटेशन सुरू केलं तर 2-3 वेळा असं खूप गर्दी माझ्याकडे ओढत आहे, त्यांची डोकी ते धावत आहेत, माझ्याकडे धावत आहेत, असं खूप दिसत होतं. पण मला ते त्याच्या म्हणजे असं अर्थ समजलेला नव्हता. आता 2-3 वेळा हं. दिसले. आज जो आता ते गुरु जे होते माझ्या साईडला, तर ते त्यांच्याकडे चिडवत होते, धावत या, लवकर या माझ्याकडे वगैरे असे आकर्षित होत होते, असा माझा भाव होत होता. खूप धावते आहे, भीड आहे. आणि आमच्या गुरुदेवांचं असं हे आहे की जगात एवढं म्हणजे विष पसरलेलं आहे, असे अंतत आहे. तर म्हणजे तुम्ही कार्य करा, म्हणजे आनंदाने सुख द्या, असं त्यांची शिकवण आहे. तर मला आज भास होतं आता शेवटपर्यंत आता मेडिटेशन संपल्यानंतर मला तेच ते दिसत होतं साईडलाही. आणि माझे ज्यांच्याकडे मी बालपणात शिकले आजी आजोबा, त्यांचे ब्लेस आणि त्यांचे संस्कार जे मला बालपणापासून मिळाले, तर ते मी आताही विसरली नाही. सतत जागृत असते माझे त्यांच्या याच्याबद्दल. तर ते पण आज मला दिसले. आणि मग शेवटपर्यंत मी आताही त्याच गुंगीत आहे. आणि जो बॉल क्रिएट करत मग तितका म्हणजे शक्तिमान होत नव्हता रोज. आज तर जे बॉल क्रिएट केलं ना, तसं माझ्या हातात काहीतरी वस्तू आहे आणि असं धरूनच आहे पक्क असं. हे पूर्ण क्रिएट झाल्यासारखं ना पूर्ण शरीराला ते पोहोचवलं असं. म्हणजे शेवटपर्यंत इतकं छान झालं का त्याची म्हणजे मी विचार करू शकत नाही. खूप खूप छान छान अनुभव. झालं. धन्यवाद. आणि हा मी हा, शेवटपर्यंतही त्याच्यात ठीक असं आहे. आता अशा वेळेस आहे ना, जेव्हा हे असे कोणते असं काही भास होते आपल्याला, हो हो त्यावेळेस क्लिअर शांत होऊन बोलायचं त्या घटनेसोबत. हो जसं आता तुमचे गुरुदेव आहे, तर गुरुला समोर आणायचं आणि हो म्हणा, हो. गुरुदेव, हे लोक कोण आहे, ते का बरं धावत आहे, यांना कसला त्यांची त्रास आहे, परत माझे काही माझ्याकडे कर्म यांच्याशी शिल्लक आहे का, मला हो काही याच्यासाठी करणं आहे का, मला तर काही हो कळत नाही. एक काम करा, डिवाइन एंजेल्स, देवी देवता, गुरुदेव, तुम्ही यांना मुक्त करा, यांना ज्या गोष्टीची गरज आहे ते प्रदान करा. हो यांच्या अशा येण्याने माझं चित्त
डिस्टर्ब होते, माझं मन बिघडते, मला कळत नाही, मला भीती वाटते. एक काम करा, यांना मुक्त करा. त्यांना काय गरज आहे ते यांना देऊन द्या. त्यांना कोण्या व्यक्तीसोबत कनेक्ट करायचं आहे, त्यांना कनेक्ट करायसाठी मदत करा. मी आता जितकी साधना केली आहे त्याचा जर काही अंश दान करायची गरज असेल तर मी तो दान करतो, पण यांना रिलीज करा. आणि याच्यानंतर असे कोणतेच भाव, असे कोणतेच अनुभव, असे कोणते चित्र माझ्या ध्यान साधनेच्या मधात आडवे नाही आले पाहिजे. नाही पण सर एक आहे, जे आता 2-3 वेळा दिसले आणि आजी दिसले, मला भीती नाही वाटत आहे. ते माझ्याकडे आकर्षित होत आहेत, मला काहीतरी मागत कळलं, आहेत. पण असं आपल्याला रिक्वेस्ट करणे आहे की त्यांना त्यांचा रस्ता द्या. ते कशासाठी येत आहेत, त्यांना जे पाहिजे ते देऊन द्या. नाही तर आपण ह्याच विचारात राहू की काय, कशासाठी येत आहे, कशासाठी येत आहे, काय करायचं. रिक्वेस्ट करायची आणि त्यांना म्हणायचं की गुरुदेव यांना जे जे पाहिजे ते देऊन टाका. हे कोण्या संकटात असेल तर मुक्त करा, काही त्रासात असेल तर त्रासातून मुक्त करा, माझ्याकडून काही पाहिजे असेल तर ते त्यांना देऊन द्या आणि यांची मुक्ती करा, यांना फ्री करून टाका. असे आपल्याकडून अशा भावना गेल्या पाहिजे. नाही तर मग आपलं कसं चित्त त्याच्यातच फिरत राहील, है ना? हो आपण लटकून राहू तिथं. हो. खूप खूप ब्लेसिंग, खूप ब्लेसिंग. एकदम छान वाटत आहे मला. फार छान blessings झालं आहे. सर, खूप आपला आशीर्वाद असू द्या खूप आपल्याला. नाही बाबा, तुमचाच आशीर्वाद पाहिजे. मी इकडं लहानसा पोरगा आहे. तुमचा आशीर्वाद आहे, माझ्या भरपूर आशीर्वाद आहे तुम्हाला. पहिल्या दिवशीपासून मी तर एवढी आनंदी होती माझ्या मुलीपासून. दिवसभर मी तुम्ही दिसत होते मला. 2-3 दिवसात मला जी काळजी होती ती काळजी मिटली. म्हणा सर्व काळजी मिटेल, संपूर्ण काळजी मिटेल माझी. आपल्याला फार आशीर्वाद आहेत. थँक्यू सो मच. Bless you, bless. Bless you. हा, ओके. सुमित सोनी सर. अरे गुड मॉर्निंग सर. ब्लेस यू सर. एकदम करेक्ट. ब्लेस है. बटन ही था शायद. थैंक यू सर. उंगली. हाँ 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 बिल्कुल सर, मैं वेट ही कर रहा था. ओके. एक्चुअली बहुत अच्छी फीलिंग है सर. मेडिटेशन से बहुत रिलैक्सेशन फील होता है. कोई भी मतलब काम के लिए फुल ऑन एनर्जी रहती है सर. बहुत मजा आ रहा है. धीरे धीरे ऐसा लग रहा है कि हम अभी इंटरमीडिएट लेवल के तरफ जा रहे हैं करके, ऐसा बिगनर से. अभी तो 1 ही महीना होते आ रहा है ना. तो बहुत सारे अच्छे अच्छे पॉजिटिव चेंजेस है. तो अभी मैं वही इमेजिन कर रहा हूँ कि जैसे सेकंड मंथ होगा, थर्ड मंथ होगा, और यही कंसिस्टेंसी से अगर हम अपना काम करते रहे तो हम किस लेवल पे जा सकते हैं सर. मतलब इसीलिए तो हमारी मैं बार पूरी बार टीम. बोल रहा हूँ, हाँ 1 साल हाँ अगर पूरा दे दिया और यही हाँ. हैप्पीनेस, यही एनर्जी, इसी हम्म तरीके का ग्रुप अगर कंटिन्यू रहा तो हम्म. ट्रिमेंडस चेंज आएगा 1 साल के बाद. बिल्कुल सर. ट्रिमेंडस मैं चेंज. बिल्कुल मैं विजुलाइज कर सकता हूँ कि हमारा पूरा जो ग्रुप का ऑरा कितना मतलब स्ट्रांग हो जाएगा, कितना पॉजिटिव रहेगा, कितनी ब्लेसिंग्स देंगे. एक बहुत अच्छा एक छोटा सा एक्सपीरियंस शेयर करता सर. परसों मैं एक्चुअली गया था एक फंक्शन में. तो वहां पर कोई डिस्कशन कर रहा था कि उनके कोई रिलेटिव का ऑपरेशन हुआ है. उनका कुछ एंजियोप्लास्टी वगैरह हुआ था. मुझे उनसे कुछ भी लेना देना नहीं था. सिर्फ मेरे दिमाग में है ना उनकी बातें सिर्फ मैं सुन रहा था एक्चुअली. राइट. तो मैं खाना खा रहा था सर. तो जैसे उन्होंने बोले ना, तो मेरे मेरा डायरेक्ट कनेक्शन ब्लेसिंग्स का वो पेशेंट के तरफ क्या, जो एक्चुअली मतलब जिसके बारे में वो डिस्कशन कर रहे थे, मुझसे नहीं कर रहे थे, किसी और से कर रहे थे, मुझे सिर्फ सुनाई दे रहा था. तो फिर मैंने उनके जल्दी से हीलिंग होने के लिए मतलब प्रार्थना किया मन में, आंख बंद करके खाते समय. तो वो कनेक्शन पता नहीं कैसे होते जा रहा कि हमको उनसे कुछ लेना देना नहीं है, लेकिन वो बात सुनते से हमको लगा कि वो जो पेशेंट जो भी कंडीशन में हो वो जल्दी से हील करे. तो वो कनेक्शन है ना अभी तुरंत हो रहा सर. जी. तो वो एक बहुत अच्छी चीज हो रही कि हम अपने जिनको हम जानते भी नहीं है उनके बारे में भी एक अच्छा विचार और अच्छी ब्लेसिंग्स अपने दिमाग में अपने आप आ जाती है. हाँ, वो ऑटोमेटिक हो रहा है सर. ये तो आपके चित्त का एक्सपांशन है. अभी आप डेवलप होते जा रहे हैं. हाँ, ऐसा लगता है कि हमारे पास वो चीज है तो हमको ब्लेस करने के लिए या फिर उनके लिए अच्छे हेल्थ की मतलब कामना करने के लिए हमको मतलब क्या हो रहा है उसमें, तो अच्छा ही हो रहा है सब कुछ. अच्छे थॉट जनरेट करके किसी का अगर भला हो रहा है तो वो हमारी मन से होना शुरू हो रहा है सर. वो ऑटोमेटिकली हो रहा. यस. हाँ हाँ. और एक अच्छा एक्सपीरियंस है सर. कल का ही है. कल एक नागा साधु हमारे ऑफिस में आए थे. हम्म. एक्चुअली हम बाहर थे, लेकिन मैंने बोला चलो अपन 5
मिनट के लिए अपने ऑफिस में है और वहां पे 5 मिनट बैठते हैं, मेरे पार्टनर को बोला, और फिर वहां से फिर हम अपने पूरे दिन के एक्टिविटी जो थी बाहर चले जाने वाले थे। तो हम जब आए तो जो बाबा थे वो हमारे ऑफिस में थे सर। तो बहुत ही पॉजिटिव टेस्ट था सर उनके इसमें, उन्होंने दिखाए पूरे फोटोज वगैरह मेरे उनके वहाँ के। तो एक्चुअली उन्होंने उनके पास कस्तूरी थी सर, और वो कमंडल था उनके पास, और वो त्रिशूल था। और वो जो भी था उनका एक्चुअली बहुत जिन्यून था एक्चुअली, और वो त्रिशूल भी उन्होंने एक्चुअली नाक में डालकर दिखाया है पूरा। हाँ। और फिर इसके अलावा वो कुछ हाथ पे उन्होंने ऐसे रखा, और वो सुगंधित हो गया था एक्चुअली। उन्होंने कुछ नहीं रखा था, लेकिन जैसे उन्होंने कुछ, मेरे ख्याल से मेरे पार्टनर ने कुछ 10 रुपए का वगैरह नोट निकाला और रखा, और उनकी सुगंध लेने के लिए बोला। तो वो दूरी थे, उन्होंने टच भी नहीं किया था, तो वो सुगंधित हो गया था एक्चुअली सर। अरे वाह। हाँ, तो वो मुझे और मेरे पार्टनर को भी एक्चुअली ऐसा अजीब सा लगा, ये ऑटोमेटिकली सुगंधित कैसे हो गया। जी। तो फिर उन्होंने काफी सारा मतलब बताया। उन्होंने एक चीज बताया सर कि आप सिर्फ प्रेम की भावना रखो, और आपका सब कुछ अच्छा होगा। तो वो जो पॉजिटिव मतलब सबसे पॉजिटिव एनर्जी का जो अगर बोला जाए तो वो प्रेम ही है ना सर, प्यार ही है। तो चाहे वो पार्टनर्स के बीच का प्यार हो, माँ बेटे का हो, बाप बेटे का हो, फ्रेंड्स का हो, है ना, तो वो प्यार की वजह से ही पूरी दुनिया एक दूसरे के साथ में मिलकर चल रही है ना। तो वो शब्द जो था ना उनका मुझे बहुत बढ़िया लगा कि उन्होंने पूरे ब्रह्मांड का सबसे पावरफुल पॉजिटिव एनर्जी वाला शब्द बोल दिया कि भैया आप प्रेम से रहो, सब कुछ अच्छा होगा। जी। और पूरे काम बन गए सर। बहुत बहुत कल की बात अच्छी है कि हमारा काफी दिनों से जो पेंडिंग एक प्रोजेक्ट था वो कल एग्जीक्यूट हो गया पूरा प्रॉपरली, खुशी खुशी। तो बहुत मजा आया सर। लॉट्स ऑफ ब्लेसिंग। थैंक यू सर, थैंक यू, थैंक यू, थैंक यू। योगेश सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. छान झालं सर आज मेडिटेशन, एकदम मस्त, फुल ऑफ एनर्जेटिक, फुल ऑफ ब्लेसिंग, डिवाइन ब्लेसिंग. म्हणजे असं जाणवत होतं की सगळे जे काय म्हणू शकतो, एंजल्स सगळ्या अशा रूम मध्ये खचाखच भरल्या, एकाच्या वर एक अशा बसल्या. सगळे एंजल्स, आर्च एंजल्स, अर्थ एंजल्स, नेचर एंजल्स, रोमांस एंजल्स, एनिमल एंजल्स, मनी एंजल्स, स्पिरिच्युअल एंजल्स, सगळे सगळेच्या सगळे आले ना. अशी म्हणजे सगळे इतकी एनर्जी देऊन राहिले, इतके ब्लेसिंग देऊन राहिले, म्हणजे मला असं कळत नव्हतं की माझ्या अंगात कोणकोणत्या रंगाच्या ब्लेसिंग घेऊन राहिल्या. मल्टिपल. वा. म्हणजे आतापर्यंत फक्त रेनबो कलर पाहिला होता, जस्ट लाईक अ 7 कलर, पण मल्टी कलर्स ऑफ युनिव्हर्सच्या ब्लेसिंग मला येऊन राहिल्या. म्हणजे मी आता त्या कलरला पण हे नाही करू शकत, हे नाही करू शकत की कोणता रंग, म्हणजे मल्टिपल आणि असे खचाखच भरले होते. अरे रे रे बापरे, म्हटलं म्हणजे बसण्याची जागा नाही त्यांना, असं समजा. दॅट लेवल. एकदम खूप खूप मस्त मजा आली, एकदम हॅपीनेस होता जबरदस्त, फुल ऑफ हॅपीनेस. एकदम म्हणजे छान, की असं वाटत होतं की हा म्हणजे त्याच कंडिशन मध्ये आता बसलं राहावं मस्त पैकी, आता काही उठावं नाही इथे, याच लेवलवर होतं सर. एकदम जबरदस्त, खूप मस्त मस्त. Lots of gratitude, lots of blessing, lots of love, all of you. Thank you, all of you. Thank you, every person joining this meditation classes. Thank you. मोरे सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. लेट जॉईन झालं, मला जागणं आली आज. पण टाइमवर जॉईन झाले सर एकदम. एक्झॅक्टली मेडिटेशन सुरू झालं आणि तसेच जॉईन झाले तुम्ही. 6:30 जॉईन झालो मी, 6:30 जवळपास, नाही का. तेव्हाच मेडिटेशन सुरू झालं होतं, जस्ट सुरू झालं होतं. पाटली बाई आमची उठती लवकर, पण मला उठत नाही. हे दोष आता. ठीक आहे, आपला अलार्म लावायचा सर. नाही, रेग्युलर जाग येते, पण आता म्हणलं हॅबिट तशी लावून घेऊ म्हणलं, नाही का सरासरी. ठीक आहे, चालते. मेडिटेशन चांगलं झालं सर. आणि हे सोनी सर जे बोलते ते एकदम भारीच बोलते फक्त. त्याचं टॉकिंग म्हणजे टॉक बी चांगलं त्याचं, थिंकिंग पॉवर बी चांगली त्याची बोलण्याची, नाही का. थँक्यू. तर करू तयारी आता जायची 21 तारखेची. वाह, बिल्कुल करा. सर मेरा एक बोलना है, सभी को रिक्वेस्ट है कि ये जो अपना रिट्रीट होने वाला है ये बहुत ही मतलब
एक्स्ट्रा ऑर्डिनरी होने वाला है। आप सोचिए कि सर, अमित सर के साथ में जैसे हम लोग 1 1.5 घंटा 2 घंटा रहते हैं तो इतना अच्छा लगता है। हाँ, और अगर हम डेढ़ डेढ़ दिन 2 दिन अगर उनके साथ में रहेंगे तो हमको कितना पॉजिटिव एनर्जी मिलने वाली है। कितने मतलब ज्ञान की बातें पता चलनी वाली है, जो मतलब वो बिना सोचे वो बोलते जाते हैं। हमको सिर्फ रेडी रहना है कि हमको सिर्फ उनसे है ना लेते रहना है एक्चुअली। हमको अपना जो घड़ा है वो पूरा खाली करके जाना है वहां पे बस बस और बस पूरा बस 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 और पूरा भर के लाना है, क्योंकि सर तो देने के लिए रेडी है। हाँ, और हम वहां पर अगर प्रेजेंट रहेंगे ना तो वो जो एटमॉस्फेयर बनेगा वो रिमार्केबल रहेगा। मतलब जिंदगी में हम कभी भूल नहीं पाएंगे। इतनी पॉजिटिव एनर्जी हमको पूरे साल भर के लिए मिलने वाली है। तो मेरा रिक्वेस्ट है सबसे कि आप सभी लोग आइए, क्योंकि ये मौका बाद में अपने को कब मिलता पता नहीं। बरोबर बरोबर अचीवेबल हाँ, अचीवेबल है, अचीवेबल रहेगा. हाँ बिल्कुल। आम्ही ते लोणावळचा प्रोग्राम केला होता अटेंड नाही का, मानो या हो, हो. मानो, तसा हा हो. प्रोग्राम होणार आहे आता आपला, आहे की नाही? बरोबर. बिलकुल विश्वास बिलकुल. ठेवा, विश्वास ठेवा, अगर नका ठेवू, आहे की नाही? बरोबर. प्रोग्राम तर असं. चांगला होईनच. मानाने नका नका मानू. ठीक आहे, ठीक आहे. जो चला, जो थँक्यू वो सर. एक बार आएगा वो इसके बाद बार बार आएगा. हाँ 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 ही बरोबर आहे. तो आनंद वेगळाच असतो शेवटी. स्पिरिच्युअल आनंद जो म्हणतो ना, यस स्पिरिच्युअल हॅपीनेस खूप वेगळ्या स्तरावर असते तो. बरोबर. यस यस यस. जमिनीवर बसणं बिलकुल बरोबर. जेवण करताना बसू शकत नाही आपण 15 मिनिटं, बरोबर आहे की नाही? तिथं तर हा. आपल्याला 24 तास तिथं बसायचं नाही एका जागेवर. करेक्ट. असं आहे ना. हम्म। चला. चला, थँक्यू सर. बघा, सगळ्यांनी थँक ब्लेस करा, सगळ्यांनी विश करा. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू कमीत थँक्यू. कमी 20 लोक तरी झाले पाहिजे. मॅक्सिमम 30 ची कॅपॅसिटी झालेली आहे रेडी. यू। ठीक आहे सर. ओके. सर्वांनी पूर्ण प्रयत्न करा की आपले 20 लोक तरी पूर्ण बनले पाहिजे ग्रुपमध्ये. होईल सर. यस सर. होईल. ब्लेस यू लॉट्स ऑफ ऑल ब्लेसिंग. ऑफ यू. ब्लेस यू ब्लेस सर. मी. थैंक यू ब्लेस यू थैंक यू लॉट्स मला ब्लेस. यायचंय. Yes. लॉट्स ऑफ लव, लॉट्स ऑफ Yes. ब्लेसिंग्स। थँक यू. थैंक यू लॉट्स ऑफ थैंक ग्रॅटिट्यूड सदा. थैंक थँक यू यू. लॉट्स ऑफ Thank you, ग्रेटिट्यूड। sir. थैंक यू Thank you. थैंक यू ऑल। थैंक यू। Thank you so much. Thank you all of you. Bless you all.